फोटो नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आज चाललो आहे गावी आणि उद्यापासून आमच्या ऑर्डर चालू होते। तर 12 तारखेपर्यंत चालू आहे, म्हणजे आजची तारीख 6 तारीख आहे। 6 तारखेला आम्ही निघतो आहे। आता इथला आदो आहे, हाय इथला आदो आहे आणि इकडे शुभम आहे। तर आपल्या व्हिडिओमध्ये आहेत ना आपल्या वाडीतले पुरं असतातच आणि आता जो व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आलो आहे दिव्याला, म्हणजे दिवा रत्नागिरी ट्रेन आहे। त्या ट्रेनला खूप गर्दी असते कारण शाळेच्या मुलांना सुट्टी पडली आणि मे महिना चालू आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर मंडळी जे ट्रेनमध्ये आहेत ना, असं आहे की एक तिकीट काढतो आणि बाकीची जी माणसं आहेत त्यांची ती माणसं येतात 5-5:30च्या नंतर येतात आणि मग जे पुढे आलेले असतात ते 4-5 जणांचे नंबर पकडून ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळे गर्दी फुल झालेली आहे आणि बसायला पण जागा नाही मिळत। तर आपण पाहणार आहोत आतमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत ट्रेनमध्ये। आपण चाललोय दिवा रत्नागिरी गावी आणि जर मित्रांनो आता जर बघायला गेलात ना तर इकडे जे नंबर पकडले आहेत ना तर 2-2, 3-3 सीट अटकवलेले आहेत आणि ते तुम्हाला पाचगांच्या सीटा अटकवलेल्या आहेत। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला आजचा जो ब्लॉग पाहायला मिळणार आहे की कोकणामध्ये जी लोक गावी जातात, म्हणजे सुट्टी पडले मुलांना आणि ते लोक गावी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे जागा वगैरे अटकवलेले आहेत आणि तो व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। चाललोय गावी दिवा रत्नागिरी ट्रेनने आणि जी गर्दी आहे ना तर आपल्याला ती पाहायला मिळते। आणि जर बघायला गेलं ना तर मित्रांनो सीटची इथे जागा वगैरे अटकवली जाते आणि त्यामुळे गर्दी खूप आहे आणि इकडे फेरवले वगैरे फिरत असतात। आणि जर कोकण रेल्वेचा प्रवास बोलला तर मित्रांनो भारीच असते, जी मजा असते मजा घेण्यासारखी पण असते आणि मजा पण असते ती मित्रांनो आजची जी गर्दी ना ती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे।
तर मंडळी चाललोय गावी आणि जे आपल्या इथे समोर जी माणसं होती त्या साईडला आता इथं दुसरे तर मंडळी आता इथे दुसरी माणसं आहेत आणि ती जी माणसं होती ना तर त्यांचा इश्यू झालेला की त्यांचं जे संगती 7-8 जण ग्रुप होता त्यांचा तर अर्धे इकडे ह्या साईडला होते अर्धे इकडे होते आणि अर्धे पाठच्या साईडला होते 2 सीट सोडून आणि तर त्यांचीच माणसं आहेत ना एक मुलगा बाहेर राहिलेला म्हणजे खावा नाही गेला आणि तेवढं ट्रेन सुटली तर इथे बसलेल्या दादाने चेन खेचली कारण तिच्या बहिणीचा वाटतं मुलगा होता म्हणून चेन खेचली तर तो RTO ऑफिसवाला होता तर त्याने काही फाईन वगैरे भरत होता तर त्याने काय मानतच नव्हता आणि कारण काय आलं मित्रांनो तो मुलगा खाली पडला असता आणि चढत होता म्हणून चेन खेचली आणि तर तो इश्यू असा झाला की त्याने पकडूनच नेलं डायरेक्ट म्हणजे मोठा मोठा ओरडा होता कॉलर वगैरे पकडलेली तर असे जे सर लोक असतील ना तर मला तरी वाटतं की प्रेमाने जर बोलत असतं तर एक ठीक होतं कॉलर वगैरे पकडून नेलेला पण माझ्या पण गलत वाटला आणि आता ह्या साईडला तर आपले दादा आहेत नाव काय तुझं सांग नाव नाव काय आणि ह्या साईडला दादा नाव काय होतं दीपेश तर मित्रांनो कोकण रेल्वेचा प्रवास बोलल्यानंतर भारीच असतो आणि ह्या साईडला दादा आहे कुठे आलो चिपळूणला तर ह्या ट्रेनसाठी आहे ना तर जॉबसाठी लोक पनवेल म्हणजे असं बोललं रोयावरून येत असतात म्हणजे सकाळी येतात आणि ह्या ट्रेननी म्हणजे जात असतात तर पनवेलला गर्दी खूप असते हा इश्यू एक असतो आणि जर दिव्याला गर्दी झाली तर इकडे आतमध्ये चढायला आपण भेटत नाही मग दिवारोवा या ट्रेनने ते लोक जात असतात प्रवास चालूच असतो तर असं बोललं ना तर कोकणातील हे असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि जी ती माणसं होती सांगायची तर भारीच होती बोलायला वगैरे तर असा प्रसंग होऊ नये कारण तर मग आपल्या संघाची जी मुलं असतात ना ट्रेनमध्ये तर संघाचीच सेवा कारण एखादी खाली राहिलं तर असं करायला लागतं आणि मग तिथून मग फाईन वगैरे भरायला लागते तर हे असे नवीन म्हणजे स्पॉट असतात ते कधी घडून येतात ते सांगू शकत नाही